प्रभाग क्रमांक 30 मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग. आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते प्रचार कार्यालय व गाडीचे उद्घाटन. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी. नाशिक महापालिका निवडणूक केंद्रस्थानी. उच्च शिक्षित उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. मतदारांचा भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा. सध्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेली नाशिक महानगरपालिका निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन शहरातील इंदिरानगर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 30 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अजिंक्य विजय साने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 30 मध्ये भारतीय जनता पार्टीने उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम उमेदवार दिले असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक शहर भाजपाध्यक्ष सुनील केदार यांनी केले. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक 30 चे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, दीपाली सचिन कुलकर्णी आणि युवा नेतृत्व अजिंक्य विजय साने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले सुनीलजी केदार, आमचे ज्येष्ठ नेते विजयराव साने, सचिनभाऊ कुलकर्णी ज्यांचा आज वाढदिवस आहे, तो सुनीलराव देसाई, आमचे मंडळाचे अध्यक्ष उदयराव जोशी, माजी नगरसेवक सुनीलभाऊ खोडे आणि चारी या प्रभागाचे उमेदवार आणि समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू आणि भगिनी. प्रभाग 30 चे सर्व उमेदवार. श्याम बडोदेंचं काम काय मी या प्रभागात सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे का? हिंदुत्वाचा विचार पुढे येण्यासाठी झटणारा आणि गणपती उत्सवामध्ये सगळ्यात सुंदर देखावा करणारा, लोकमान्य टिळकांनी जी चळवळ गणेश उत्सवाच्या निमित्ताने उभी केली त्याच्यामध्ये झंझावात या शहरामध्ये उभा करणारा म्हणजे आपला ॲडव्होकेट श्याम बडोदे. पेशाने वकील आहे आणि त्यामुळे तुमची वकिली महानगरपालिकेमध्ये आणि आमच्याकडे उत्तम करतात. दुसऱ्या आपल्या उमेदवार आहेत त्या सुप्रियाताई खोडे. सुप्रियाताई खोडे यांचं महिलांमध्ये असलेलं उत्तम संघटन म्हणजे आज या ठिकाणची गर्दी सुप्रिया आणि दीपाली ह्या दोघांच्या माध्यमातून झालेली आहे. सुप्रियाताई खोडे ह्या अतिशय मितभाषी, पण नगरसेविका झाल्यानंतर सुप्रियाताई खोडेंच्या बरोबर झंझावात उभा करणारा आम्हाला आमचा दुसरा सुनील खोडे हा फ्रीमध्ये मिळतो. अतिशय चांगलं काम, रात्रंदिवस झटण्याची ताकद आणि मनापासून आवडत असलेली समाजसेवा या दोघांच्या माध्यमातून होत असते. सातत्याने निधी देणं आणि लोकांची जनसंपर्क उत्तम जागृत ठेवणं त्याच्यामध्ये ही जोडी अतिशय अग्रेसर आहे. तिसऱ्या उमेदवार आमच्या आहेत डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी. दीपाली पेशाने डॉक्टर आहे आणि त्यामुळे जनतेला काय पाहिजे हे तिला उत्तम समजतं. ती डॉक्टर नाही, नुसती आयुर्वेदाची डॉक्टर आहे. म्हणजे आपल्या शरीराची नाडी पकडल्यानंतर कळतं ना की आपल्यामध्ये काय बिघाड झालाय, आपल्याला काय पाहिजे आहे, कशाची गरज आहे हे न सांगता जाणणारी म्हणजे दीपाली कुलकर्णी
संघ विचारामध्ये तिच्याबरोबर आमचा वाढलेला या प्रभागातला प्रमुख संघाचा स्वयंसेवकपणा असा आमचा सचिन कुलकर्णी. नगरसेविका झाल्यानंतर तेवढीच प्रॉपर्टी किंवा तुझी किती दम आता तिसऱ्यांदा घडती आहे. उत्तम व्यवसाय करतात आणि प्रभाग उत्तम सांभाळतात. तिचा खाद्य महोत्सव तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गाजतो. इतका छान खाद्य महोत्सव म्हणून दीपा वेगवेगळे कार्यक्रम माझ्या मित्रमंडळाच्या माध्यमातून राबवले जाणारे कार्यक्रम असतील किंवा या ठिकाणी प्रभागाच्या विकासासाठी त्यांच्याकडे करत असलेली त्यांची धावपळ ती आपल्या सगळ्यांना दिली आहे. दीपा निवडून आली की त्याच्यावरती परत आम्हाला फ्री मिळतो तो सचिन कुलकर्णी. कधी ऑफिस मध्ये जा वेळ काढतात ना. त्याच्यानंतर चौथा आमचा उमेदवार आहे. आम्ही बदललं काही तरुण नेतृत्व या प्रभागामध्ये असायला पाहिजे. विजय साळवींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. पक्षाच्या स्थापनेपासून विजयराव काम करतात आणि अजिंक्य गेल्या 4-5 वर्षांपासून या प्रभागामध्ये काम करतोय. अजिंक्य हा पेशाने वकील आहे. 2 वकील तुम्हाला वकिली करण्यासाठी लागले. आता तुम्हाला एक वकील दिला होता, आता दुसराही आम्ही वकील दिला आहे. त्यामुळे तुमची वकिली महानगरपालिकेमध्ये 14 मिळवून उत्तम करणार. अजिंक्य तरुण आहे, कामाला चिवट आहे आणि मला विश्वास आहे की आपण उभं राहावं अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करण्यासाठी आज आपल्यामध्ये आलेली आहे. त्यांच्यासाठी पळायचं आहे. मला एक सांगा, इथं बसलेला प्रत्येक जण 100 मतं देऊ शकतो की नाही? अशाने आठवण करा की 100 मतं देऊ शकत नाही. मला आता अशाने आठवण करा की ते 100 मतं देऊ शकतात. जे 100 मतं देऊ शकतात काही हात करायला लागलं. 200 म्हणतात. हा 200. आता मग काय करायचंय? उद्यापासून फोन बायकांच्याकडे व्हॉट्सअप फार असतो. आम्ही कोणाच्याकडे काय आलं, आमच्याकडे भरपूर व्हॉट्सअपचे ग्रुप असतात. 7-8 व्हॉट्सअप ग्रुप होती पण त्याच्यामध्ये निम्म्या पर्सचे असतील. बरोबर ना? काय होईल? काही खाड्यांचे असतील. तुम्हाला विनंती करेल की आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, या सगळ्यांना आपण फोन करावे, विनंती करावी, व्हॉट्सअप करावं, मतदानापर्यंत घेऊन जावं. आणि जशी विधानसभेला आपण लाईन लावून मतदान सकाळी 7 वाजता केलेलं आहे तसंच लाईन लावून मतदान करणार का? नक्की. आज कमी आला. किती वाजता लाईन लावाल? 7 वाजता लाईन लावून मतदान करणार. 11 वाजता आम्ही मतदान संपवून टाकणार. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा आपल्या चेहऱ्यावर पाहिलेला उत्साह पाहता मला वाटतं आपले 4ही उमेदवार निवडून येतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय. परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण ही निवडणूक ही राजकीय युद्ध आहे आणि एका मताची लढाई आपल्याला जिंकायची. आपल्याला माहिती आहे लोकसभेत एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं आणि त्याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली होती. त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना मतदान करण्याकरता आपण प्रयत्न करावे. जे मतदार बाहेर गेले असतील त्यांनाही आपण संपर्क करावा आणि प्रत्येक मतदार पर्यंत कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने आपण आपला प्रचार प्रसार करावा
असं मला वाटतं. आदरणीय विजयराव साने यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विकास कामांची सर्व माहिती आपल्याला सांगितली. ते पुन्हा मी बोलणार नाही, परंतु एका सुशिक्षित भारतीय सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीचे सुसंस्कृत उमेदवार आम्ही दिलेले आणि त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. क्रमांक 30च्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्राध्यापिका देवानीताई फरांदे, ज्येष्ठ नेते विजयराव साने ज्यांचा आज वाढदिवस आहे, ते भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याचे सरचिटणीस सुनीलजी देसाई, मंडल अध्यक्ष उदय जोशी, उमेदवार ॲडव्होकेट श्यामराव बडोदे, सुप्रियाताई खोडे, डॉक्टर दीपालीताई कुलकर्णी, ॲडव्होकेट अजिंक्य विजयराव साने, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्याला या नाले गटारी रस्ते याच्या विकासाबरोबरच या इंदिरा नगरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा विचार करावा लागेल. आपण सर्व डोळस नागरिक आहोत. या इंदिरा नगरची डेमोक्रेसी एका बाजूला बदलण्याचे प्रयत्न सर्वदूर चालू आहे आणि अशा वेळेला या डेमोक्रेसी बदलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणारी चुकीची लोक जर निवडून आली तर आपल्या इंदिरा नगर मधल्या सामान्य माणसाचं जीवन जगणं हे मुश्किल होईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनामधून सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आणि लोकप्रतिनिधींचा विचार आपल्याला करावा लागणार. म्हणून या निवडणुकीकडे आपण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनामधून जसं बघणार आहोत तसंच तुमच्या आमच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल. आपल्याला लोकप्रतिनिधी असे निवडून द्यावे लागतील की ज्या ज्या वेळेला सामान्य माणसाच्या पोटाला ठेच लागली तर लोकप्रतिनिधी धावून आला पाहिजे. इतके संवेदन लोकप्रतिनिधी आपले असले पाहिजे. आणि मी आपल्याला ग्वाही देतो की भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे संवेदन लोकप्रतिनिधी असतील आणि तुमच्या आमच्या कुटुंबातले घटक वाटावे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील आणि आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आता जसे सर्व या निवडणुकीमध्ये जे बाकीच्या निवडणुकांमध्ये घडतं तसंही घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय विचारांनी काम करते, या राष्ट्रीय विचाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी हा चांगला असला पाहिजे, त्याचा पक्ष हा चांगला असला पाहिजे, त्याचा विचार हा चांगला असला पाहिजे, विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या आमच्या हिताचं काम करणारा असला पाहिजे. केवळ निवडणूक आली म्हणून आरडाओरडे करून निवडणुका जिंकता येतात असं वाटणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल. त्या दृष्टिकोनामधून आपण काम करूया. येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला 4 उमेदवार निवडून द्यायचे. या 4 उमेदवारांची निशाणी आपली कमळ आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला समोर असलेले जे 4 मशीन असतील, या मतदारसंघात 3 मशीन आहेत, परंतु 3 मशीनवरून आपल्याला 4 कमळाची बटणं दाबायची आहे, लक्षात ठेवा. आणि 4च्या 4 कमळाची बटन दाबून आपण या मतदारसंघामध्ये मागच्या पंचवार्षिकला जसा इतिहास घडवला त्याच्यापेक्षा मोठा इतिहास घडवूया. आपल्या विकासाबरोबरच आपल्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न जो या ठिकाणी निर्माण झालेला आहे, या सुरक्षितता सुद्धा आपल्या सर्वांची अबाधित राखूया एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. दरम्यान याच कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते सुनील देसाई यांचा वाढदिवस आमदार देवानी फरांदे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित मतदार बंधू भगिनींनी सुनील देसाई यांना शुभेच्छा देत भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपने दिलेल्या उमेदवारांना प्रभागाचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी मोठ्या ताकदीने पाठिंबा देऊ असा विश्वास यावेळी मतदारांकडून व्यक्त करण्यात आला. न्यूज 24 महाराष्ट्र, नाशिक.